मी रोहिणी गोहिल झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण कर्दी टाकून अंड्याची भाजी बनवतोय। तर बघा ह्या मिरच्या टाकतोय आपण। आता आपण इथे 3 टेबलस्पून तेल घेतलंय, कांदा टाकला। आपण इथे 3 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले होते। आता आपला कांदा मस्त आपण गुलाबी रंगावर परतून घेऊया। मसाला टाकून घेऊया आपण इथे। आपण 3 चमचे काश्मीर मिरची पावडर टाकतो। 1.5 चमचा आपण आगरी मसाला टाकला। एक चमचा थोडी कमी आपण हळद टाकली। कर्दी बघा पाण्यात भिजवून ठेवलेली। ही कर्दी आपण मोठी वाटी घेतले, भिजवून ठेवली होती। आपण गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आपण 2-3 वेळा गरम पाण्यात भिजवलेली। गरम पाण्यात भिजवल्यामुळे अगदी नवीन ओली कर्दी कशी असते तशी फ्रेश वाली कर्दी होते त्याची। आपण कर्दी, वांग, बटाटा आणि कांदा घेतला कापून। बघा वांग आपण मोठं कापून घेतलंय, बटाट पण मोठंच कापून घेतलंय। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक तुकडे करून टाकू शकता। वांग्याचा देठ सुद्धा टाकलाय बघा। छान लागतो वांग्याचा देठ। असं करून बघा तुम्ही सुद्धा, रेसिपी खूप छान लागते। वांग, बटाट टाकून, कांदा टाकून, शेंग टाकून, शेंग पण खूप छान लागते। आता 5 मिनिटासाठी झाकण देऊन वाफेवर शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं आपण असं वाफेवर मारलेली भाजी। छान कलर, वास, एकदम सुंदर सुगंध सुटला भाजीचा। आपण या कालवणामध्ये वाटण नाही टाकत। तुम्हाला जर रस्सा जाडा करून हवा असेल तर या भाजीमध्ये, म्हणजे या कालवणात जे बटाट टाकले तेच आपण मॅश करून घ्यायचं। एखादं बटाट मॅश केलं की रस्साला जाडपणा येतो। 5 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया। मस्त वाफ सुटले बघा, वांग्याचा कलर पण चेंज झाला। आता आपण चिंच टाकतो। चिंचेचा कोळ घेतलाय, लिंबा एवढी चिंच घेतलेली आपण। त्याचा दाखव चिंच किती घेतलेली। पाण्यामध्ये त्याला पाण्यामध्ये मॅश केली चिंच आणि कोळ काढला। हे बघा, हे दिसत छोटी सुपारी, छोटं लिंबू असतं ना एवढी। आता आपण ते टाकलं, आपण अख्खी अंडी घेतली, टाकून घेऊया त्याच्यामध्ये।
आपण इथे 9 अंडी टाकली. तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. अंडी फोडून सुद्धा खूप छान लागतात. पाणी टाकून घेऊया आपण. शक्यतो गरम पाणी टाकायचं. 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आपण. दीड टीस्पून आपण मीठ टाकून घेतलं. आपल्याला जेवढा रस हवाय त्या हिशोबाने आपण पाणी टाकून घेतलं. बस. आता कालवणात सर्वच टाकून झालेलं आहे. आता आपण कुकरला शिट्टी लावूया आणि 1 शिट्टी घेऊया. आता आपली कुकरची 1 शिट्टी झालेली आहे आणि आपलं कालवण बघा किती छान झालेलं आहे. सर्व शिजलेलं आहे आता, वांगं बटाट वगैरे. आणि आता आपण सर्व करून घेऊया कालवण. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. आपण हे कालवण गरम गरम वाफळत्या भाताबरोबर सर्व केले. तुम्ही हे चपाती बरोबर, भाकरी बरोबर, पावाबरोबर एन्जॉय करू शकता.